नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहोंचा 8 दिवस आहे। तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। तर सकाळच्या नाश्त्यासाठी मी रात्रीच पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं आणि नाचणीचं पीठही दळून ठेवलं आणि मी एक DIY ट्राय केला आहे, तर तो पूर्ण सक्सेस झाला आहे। तर हे मी छोटे छोटे म्हणजे किचन आपण क्लीन करत राहतो, सारखी ओलं न करता ताबडतोब तिथल्या तिथेच पुसून घेणं मला छान वाटलं हे। आणि आज मी नाचणीचं पीठ दळलंय थोडंसं, त्याचे मी डोसे वगैरे करणार आहे, त्याची व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि इकडे पिहूचं सरप्राईज चालू आहे, ग्रीटिंग कार्ड पप्पांसाठी तिच्या। आणि चटणी बनवायची होती तर यांनी मला नारळ फोडून दिला आणि याच्यातनं मी खोबरं खूप व्यवस्थित काढते, म्हणजे चाकूने वगैरे सोलायची गरज पडत नाही। याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा। आणि डोसे खूप छान झाले होते, लोणी पण काढून ठेवलं होतं मी, तूप बनवलं होतं तर थोडे स्पॉन्ज डोसे पण बनवले। आणि आज आम्हाला फिरायला जायचं आहे, तर जुडिओला जाण्याचा प्लॅन झाला। आणि इकडे बघा या दोघांचंही चाललं होतं की पप्पाच्याच ताटात खायचं। पिहूला पण वेगळं ताट दिलं होतं तिचं सर्व करून, मग ती पण बोलली की नाही मला पण पप्पाच्याच ताटात खायचं। आणि नक्षू पण त्यांच्यासोबतच बसला होता, तर आज तिघंही बसले होते सोबत एकाच ताटामध्ये। आणि नक्षू आता स्वतःच्या हाताने खायचं ट्राय करतो, पण मोठे मोठे बाईट खातो तो, मग गळ्यात अडकायची भीती वाटते म्हणून त्याला काही त्याच्या हाताने अजून खाऊ देत नाही। मग सगळ्यांनी आम्ही नाश्ते करून घेतले, नंतर हे मस्त रेडी झाले, त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं। आणि नंतर ते गेले होते बाहेर बर्थडे सेलिब्रेट करायला, त्यांच्या मित्रांनी बोलवलं होतं। मग मी त्यांची वाट बघत बसले, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रेडी होऊन बसा, मी लगेच जाऊन येणार आहे। तर मी त्यांची वाट बघत बसले होते। आणि रिव नाराज झाली होती की पप्पा आज फक्त आमच्यासोबतच वेळ घालवायचा, पण असं करून जमत नाही। रिव खूप नाराज होती म्हणून ते लगेच गळ्यात हार वगैरे घालून आले, आणि त्यांना असं बघून ती लगेच हसायला लागली। आणि त्यांनी आल्या आल्या माझ्या गळ्यामध्ये हार टाकला आणि मी पूर्ण वाकूनच गेले, इतकं जड होता तो हार। पिहूनी पण ट्राय केलं तर ती पण वाकून गेली, खरंच खूप ओझं होतं त्या हारचं, पण भारी खूप होता। आणि ह्या रोजचं मी काहीतरी रियूज करणार आहे, कारण भरपूर गुलाबं होते त्याला। नंतर मग आम्ही रेडी झालो आणि तेवढ्यात मग नक्षूला बळजबरी उठवलं, त्याला आंघोळ घालून झोपू घातलं होतं, पण निघायची तयारी केली त्याची। आणि तो थोडंसं चिडचिडच करत होता, कारण त्याची झोप व्यवस्थित झाली नव्हती। आणि आमच्या जालन्यामध्ये जुडिओ आणि मिस्टर DIYला जायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती, पण संभाजीनगरला काही जाणं झालंच नाही आणि मुंबईलाही जाणं काही झालं नाही। तर मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि यांची शॉपिंग करायची होती फक्त आज, आणि थोड्याफार वस्तू मी घरासाठी घेणारच होते। तर मग मला क्वालिटीनुसार म्हणजे प्राईस काही पटलेली नाही आहे जुडिओची, पण आता ज्याची त्याची इच्छा, मला तर काही पटली नाही आहे। मग मला थोडंसं नाराज झालं, पण थोडीफार शॉपिंग केली, त्यांचे शूज वगैरे घेतले। आणि नक्षू किरकिर करत होता तर त्यालाच सांभाळत बसले होते मी, तेवढं काही त्यांना व्हिडिओ घ्यायला जमलं नाही। आणि पिहूला बाईक खेळायची होती तिथे, तर तिची घाई चालली होती, तर त्याची चार्जिंग काही झालेली नव्हती म्हणून ती थोडीशी नाराज झाली, पण ती भरपूर एन्जॉय करून घेते बाहेर आल्यावर। नंतर मग आम्ही डीमार्टला गेलो आणि तिथे किराणा भरला, कारण डिलेवरी झाल्यापासून माझं काही मॉलला जायला जमलंच नाही। तर मग हेच असं म्हणजे साध्या दुकानातनं सामान घेत होते, पण मला डीमार्टचंच सामान भरलेलं म्हणजे मन एकदम खुश होऊन जातं माझं। तर भरपूर सामान भरलं, सगळं किराणा घेतला। मला सगळं म्हणजे किती दिवस झाले मी काही न्यू रेसिपी ट्राय केलेल्या नाही आहे, तर आता फायनली आपल्या नवीन नवीन रेसिपीज येणार आहेत। आणि संध्याकाळी सासूबाईंनी सरप्राईज दिलं, आल्या होत्या त्या घरी, आणि मग आम्ही पटकन घरी आलो। आणि आईंनी खूप छान मला भाजीपाला आणून दिलं सगळं, कारण खूप दिवस झाले भाजीपाला काही भेटतच नव्हता मार्केटला, तर त्यांनी सगळं भाजीपाला आणला। आणि रात्रीचा मेन्यू दम बिर्याणी होता, तर त्यांच्यासाठी अंडा बिर्याणी बनवली आणि आमच्यासाठी दम बिर्याणी बनवली। आणि त्यांना यायला वेळ होता म्हणून मग आम्ही तिघीजणी जेवायला बसलो, आणि खूप छान झाली होती बिर्याणी। मग मस्त तिघींनी जेवण करून घेतलं आणि बसलो होतो TV बघत। तेवढ्यात मग ते आले 10:30 वाजेला, आणि पिहू खूप वाट बघत होती म्हणून तिचा चेहरा उतरला होता, तिला झोप आलेली होती। मग नंतर आम्ही केक कट केला 11 वाजेला, आणि नक्षू झोपलेलाच होता, मग त्याला काही उठवलं नाही, कारण उठवलं असतं तर त्याने किरकिर केली असती। मग खूप छान मस्त केक वगैरे कट केला आणि फोटोज वगैरे काढले। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि यांना मी काय गिफ्ट दिलेलं आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। मी दरवर्षी त्यांना गोल्ड गिफ्ट देत असते, पण ह्या वर्षी माझं काही जमलेलं नाही आहे। तर पुढचा व्लॉग नक्की बघा, आणि व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।